असं कधीच नाही म्हणत माझा नवरा की आज मी सुट्टीवर घरी येईन, चल मी तुला बाहेर जेवायला घेऊन जातो म्हणून. पाणी टाकून कोणी चेक करतं का? मग असं हे माझा नवरा चेक करतोय की तेल गरम झालंय का. आज आहे ना लाडू गाडी शिकायला लागला. आता लाडूला स्कूलला नाही जायचं, लाडूला आता गाडी चालवायला जायचं, ड्रायव्हर बनायचंय पप्पा सारखं. लाडू इकडे बघ. लाडू नको नको, पुढे गाडीला ठोकशील. नीट गाडी चालवा ड्रायव्हर. आम्हाला लाडूच्या स्कूल मध्ये आज बोलवलं, आम्ही तिकडे चाललो आणि आज आम्हाला लाडू घेऊन चाललाय. लाडू चालवतोय गाडी, है ना लाडू? आणि आपण कुठे चाललाय? छोट्या बाय ते नाही बघायचं, गाडी चालवताना गप गाडी चालवायची, इकडे तिकडे नाही बघायचं. असं ड्रायव्हर म्हणल्यानंतर लवकरच तिकीट फाटत आहे मग. हा शेगड्याचं काय करायचे ते वेगळे आहेत. काल वाऱ्यामुळं झाड पडलं. बापरे किती मोठं झाड पडले बघा ना वाऱ्यामुळं. कधी होतं वारं? काल नव्हतं एवढं. ते झाडाला मोठं होण्यासाठी किती दिवस लागले असतील. घोडा बी काही बी असते जसं आपण तुझ्या मम्मीचे सैनिक आहेत तसं. आम्ही भरपूर साऱ्या स्कूल बघितल्या, पण लाडूला ही स्कूल खूप जास्त आवडली. मस्त एन्जॉय करतोय. त्याला माहित नाही मी ब्लॉग काढते त्याचा, नाही तर लगेच डिस्टर्ब होऊन जाईल तो. आणि ते खूप जास्त खुश झालाय. मम्मा स्कूल छान आहे? छान आहे? नाही खूप जास्त आनंद झालाय. त्याला असं वाटतंय की आपण गार्डनला चाललो, त्याला माहित नाही आपण स्कूलला आलोय ते. काय करता तो? चिकन एकदम नंबर एकदम बाहेर शिजला बघ. क्वालिटी कशी आहे? क्वालिटी एक नंबर आहे, क्वांटिटी लई कमी आली. बर घरचा धाबा तुला नको. आज भाजी लाडूची पप्पा बरोबर. बापरे भाजी तिकडं, मी असं तोंड इकडं. आज भाजी लाडूची पप्पा बनवणार आहेत. मी पोळ्या आणि भात बनवणार. सगळं वाटीत काढून घेतलेला आहे मसाला. हा तेवढं सगळं टाकायचं. मी सगळं तयारी करून ठेवली बर का. मसाला माझ्या नाकात गेला, त्याच्यामुळे मला शिंकायला लागल्यात. अशी गरमी व्हायला लागली बाहेर. एकदम छान वातावरण, एकदम थंड थंड. पण आपल्या नाही का भट्टीला कवा सुट्टी नसती मेसला माझ्या. असं कधीच नाही म्हणत माझा नवरा की आज मी सुट्टीवर घरी येईन, चल मी तुला बाहेर जेवायला घेऊन जातो म्हणून. दर स्वयंपाकाला तुम्हाला मोदी काय मोदी काय म्हणलं? पैसे वाचवा, तेल वाचवा. मोदीला काय काम आहे? पेट्रोल वाचवा. लग्न कर म्हणा मोदीला, मग कळन. गेलता ना तो मेलेडी घेऊन. बर बघा ना हे मनुष्य. हे कट करून माझं पेशंट टाक. हे बघा सुजाता रील बनवून आता मी म्हणजे मग रील शूट करायचं तसं. व्हायरल. मी यांना काय म्हणलं, आपण नाही का चिकन बनवू ना, तुम्ही बनवा, मी तुमचा व्हिडिओ शूट करते. हा म्हणलं बरं का. आता मी मोबाईल चालू करून नाही का 1-1.5 मिनिटं झाला आता व्हिडिओ चालू करून. अजून त्यांची रेसिपी स्टार्ट नाही झाली, अगोदर खाऊन घ्यायचं आणि घ्यायचं आता नंतर शूट करायचं का? आता मी खात असताना मग नंतर शूट करणार. फॉलोअर्सच्या तोंडात पाणी येईल मस्त, त्यांना पण खाऊ वाटत. लगेच ते उठून जाईल आणि चिकन आणवा. ते माळकरी असल्यावर मग माळकरी असल्यावर मग ते कसं ब्लॉग बनणार नाही. पाणी कुठे? ते तेल किती गरम झालं माहिती आता सगळं करपून जाणार आहे तुम्ही ते टाकल्यावर. गरम झालं का बघ. त्याला पाणी टाकून कोणी चेक करतं का? मग असं हे माझा नवरा चेक करतोय की तेल गरम झालंय का. त्याला पाण्याची शिपडा डाळून. अगं त्याला शिपडा टाकलं, जास्त जर वाजला ना मग तो गरम झाला, नाही जर वाजला ना हात लावून बघायचं. मग कुठे मसाला कुठे? लाडूचे पप्पा तुम्ही वाटोळा करता बरं का भाजीचं. ह्याच्यात कर, ह्याच्यात. भाजीची रेसिपी विसरलाय का? होते तुम्ही आता काय म्हणत होते? डबल बोला. मी म्हणत होतो ना तर आमचा व्हिडिओ कशामुळे स्टॉप झाला? कशामुळे झाला होता? तेल जरा जास्त गरम झाला. मागवा थोडस.
तेल जर समजा जास्त गरम झालं ना, हम्म. हे बघा, पत्ता घ्यायचा, हं. उचलायचा, हम्म. असं व्हायचं. मग तेल थोडं गार होत आहे. हम्म. बघ, ग्रेव्ही बस का? वा 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 वा, किती भारी भारी ग्रेव्ही झाली. आहा. ह्यांच्या तर तोंडाला लगे पाणी पण सुटलं बरं का. पाणी पाणी घे. त्या पोराला मी काय नाही केलं रे. हे भोंगळा पोराने आता कपडे घालून आणले. आता इतक्या वेळ भोंगळाच होता तो. हा? काय सामान भरायचंय? दार लाव पिलो. दार उघड. कस काय येईल? अरे ही खिडकी चालू आहे. हे दार उघड ना. अरे सोनो, तू दरवाजा तोडशील ना मालकाचा. हे टीव्ही कशामुळे चालू केली तू? हा, बघत नाही काय नाही. मम्मीने चालू केली का? आणि तू इथं कशामुळे बसलायस एकटाच? काय करतो एकटा? डॉक्टर डॉक्टर खेळत होता का? चल. एक मला सांग बरं, हे काय काय? हे काय आहे? त्याला काय करायचं असतंय? दाखव कसं लावायचं असतंय. हा. अरे बापरे, ते कानात घालायचं असतं का? हा, चेक कसं करायचं दाखव बर. चेक करून दाखव. हा, अरे बापरे, तुला डॉक्टर व्हायचंय का? लाडू लाडू, डॉक्टर व्हायचंय तुला? बर, नीट करू. मग आपण नीट करू. आधी आपण ना मस्त मस्त उकड आणलेलं आहे मम्मीनं, ते खाऊन घेऊ. बस. सकाळी खाल्ला बघा. आता हा मनुष्य बसलाय. आता मी एक पीस खाऊच तर तो सगळं पीस संपवून टाकन. हे बघा कसं लागतंय. होय, नवऱ्याने भाजी केलेली कशी लागते. एवढं प्रेम पप्पाला. तर फ्रेंड्स, आता वाजले संध्याकाळचे 10. आमचं जस्ट जेवण झालंय. आणि मग अशी फक्त नाही का रील शूट साठी त्यांनी नाही का तर उभं राहिले होते गॅस जवळ. मीच भाजी बनवली, पूर्ण स्वयंपाक पण मीच बनवलाय. आणि आता बघा, तुम्हाला घरातला पसारा दाखवते. असं सगळा पसारा आता मला आवरायचा आहे. आणि हे आता मस्तपैकी जेवण करून झोपले. म्हणजे स्वयंपाक पण मीच बनवायचा. पुन्हा पसारा हे बघा, बेसिंग वर गॅसवरचे पूर्ण भांडे बघा. आणि पुढचा हा बघा, पूर्ण राडा आमच्या घरातला. हे बघा. आणि हे बघा, मस्तपैकी मोबाईल बघत बसलेत. ओ इकडे बघा. नमस्कार. गुड नाईट. बघितलं ना. आणि इकडच्या घरात पण अजून पसार. आणि मला म्हणतात काय नाही राहू दे, उद्या मला सुट्टीचं निवांत कर. आता तुम्ही सांगा, म्हणजे एवढा मोठा पसरा ठेवून मला झोप येईल का बरं? आता किती पण लेट झाला तर मला पूर्ण पसरा आवरावं लागेल. आणि नंतर मला आराम करायला भेटेल. आणि मी हे असं तुम्हाला काय सांगते, आता मला 11-12 पण वाजले ना झोपायला सगळं कामावरून, तरी सुद्धा माझं पोरग सकाळी 5:30-6 वाजता उठून बसतं. मम्मा मला भूक लागली, काहीतरी खायला दे म्हणून. मग त्याला खायला बनवलं ना, मग मी डबल म्हणलं ना बाळा मला झोपू दे, तर मग हा माणूस उठतो, चहा बनव ना, किती लेट झालाय, आता डबल झोपतेस का? एवढा उशीर असतो का झोपायला? इतक्या उशिरा झोपायचं असतं का? काय करायचं सांगा तुम्हीच कमेंट करून द्यायला. हाय फ्रेंड्स, रात्री ना खूप जास्त लेट झाला होता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ एंड करता नाही आला. तर हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा. आणि आज मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. घरी बसून ते काय काम करते असं म्हणणाऱ्यांसाठी दाखवायचंय की मी घरी बसून काय काम करते ते. 1 मिनिट इकडे रे, इकडे साईडला सरक तुझा, तिकडं हो मग साईडला.
लाडूने किती पसारा केले ना ते तुम्हाला दाखवते हा. बघा फ्रेंड्स, आमच्या लाडूने राडा केलाय सगळा. अर्धी खेळणी, अर्धी कपडे. मी कपडे ठेवते ना, तो बकेट सुद्धा तो व्यवस्थित ठेवत नाही, लगेच उलटून टाकतो. तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.